लाल सलाम, मी प्रभाकर सपकाळ, जिल्हा अध्यक्ष। आमचा आज हा 5चा दिवस आहे। आम्ही गेले 18 तारखेपासून संपावर बसलेलो आहे, परंतु ना आमची कोणी दखल घेतलेली आहे। आम्ही अगोदर आंदोलनाचा इशारा देऊन सुद्धा 21 दिवसाचा अल्टिमेटम टीपी आणि शास यांना दिला होता, परंतु त्यांनी पुन्हा 10 दिवसाचा वेळ वाढवून घेतला आणि 10 दिवसाचा वेळ वाढवल्यानंतर सुद्धा त्यांनी काही कारवाई केली नाही। त्यामुळे ज्या आमच्या 10 मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिस येथे बसलेलो आहेत। तर त्या आमच्या 10 मागण्या अशा आहेत की जे आमचं किमान वेतन आहे ते आम्हाला भेटायला पाहिजे, दरवर्षी 10% इन्क्रिमेंट व्हायला पाहिजे, ग्रॅज्युएटी भेटायला पाहिजे। त्यानंतर जे गणेश सर आणि बैसाने सर आहे यांना कामावर रुजू करायला पाहिजे। अशा आमच्या छोट्या छोट्या मागण्या आहेत। त्या मागण्या सरकारला आणि TPAला आमचं एवढंच म्हणणं आहे, त्या आमच्या लवकरात लवकर मान्य कराव्या आणि जे पेशंटचे नातेवाईकांचे हाल होत आहे ते त्यांनी थांबवावे। प्रमुख मागणीमध्ये सर्वात पहिली मागणी आमची किमान वेतन आहे। आम्हाला जे आमची TPA आहे, मेडिअसिस्ट किंवा कंपनी असे म्हणतात की आरोग्य मित्रांना किमान वेतन भेटत आहे, पण आम्ही वेल ग्रॅज्युएट आहे, कम्प्युटर एक्सपर्ट आहे आणि गुड कम्युनिकेशन स्किल आहे। ही योजनाची सर्वात पहिली म्हणजे शर्त आहे की योजनामध्ये काम करणारा जे एम्प्लॉई असतात त्यांना काय मतलब पाहिजे। तर आम्ही ग्रॅज्युएट आहे, कम्प्युटर एक्सपर्ट आहे, गुड कम्युनिकेशन स्किल आहे, ह्या असं आहे तरी ते आम्हाला किमान वेतन देत नाहीत। फक्त 12,000 देत आहे पेमेंट आणि बोनस पण त्याच्यामध्येच इन्क्लूड करतात ते। आणि की आपला जे बोनस असते 12 महिन्याचा 13वी पेमेंट बोनस असतं आपल्याला, पण आमची जे कंपनी आहे ते बोनस आम्हाला पेमेंटमध्ये ॲड करून देतात। जर आपण असं बघितलं तर पेमेंट आमची 11,000च आहे आणि पेमेंटमध्ये बोनस ॲड करून दर महिन्याला आम्हाला 12,000 देतात। मला फक्त हेच विचारायचं आहे की ही जे योजना आहे ही सरकारची योजना आहे आणि तुम्ही म्हणतात की सरकारचा आणि आरोग्य मित्राचा काही संबंध नाही। प्रत्येक मीटिंगमध्ये, प्रत्येक घोषणाबाजीमध्ये जेव्हा आरोग्यमंत्री म्हणो, CEO सर म्हणो की ते काय म्हणतात की आरोग्य मित्र कार्ड बनवून देईल, काउंटर जे आमचे किऑस्क असतात हॉस्पिटलमध्ये तिथे लिहिलेले आहे आयुष्मान भारत व महात्मा फुले योजना, अधिक माहितीसाठी आरोग्य मित्रांची संपर्क करा। म्हणजे तुम्ही उल्लेख पण करतात आरोग्य मित्र किती म्हणजे अहमियत आहे योजनेसाठी, पण पेमेंटची जेव्हा बारी आली ते म्हणतात आरोग्य मित्रांचा काही खास संपर्क नाही योजनेशी, असं म्हणतात सर। लाल सलाम सर, माझं नाव कविता तायडे, छत्रपती संभाजीनगर। मी जवळपास 11 वर्षापासून योजनेअंतर्गत काम करत आहे। योजनेअंतर्गत काम करत असताना 2015 साली जेव्हा आंदोलन झाले होते 5,800पासून काम करणारे मुलं, त्या मुलांची सॅलरी वर्षानंतर वाढून 8,000पर्यंत झाली। त्यानंतर आता 2025 सुरू आहे, जवळपास 9-10 वर्षाचा गॅप आणि तेव्हाची सॅलरी 8,400-500 आणि आताची सॅलरी जवळपास 11 ते फक्त 12,000। हे कितपत योग्य आहे? आम्ही शासनाकडे यासाठी जाब विचारत आहोत। तर इथं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 18 तारखेपासून बसलेले असून देखील कुणीही आमची दखल घ्यायला तयार नाही। आम्ही ज्याही अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, आम्हाला फक्त उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत आणि आम्ही आंदोलन करत आहोत म्हणून कंपनी प्रशासनाकडून आम्हाला कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या येत आहे, त्या संदर्भातले मेल येत आहे। हे कितपत योग्य आहे? 10-10 वर्ष योजनेसाठी काम करणारे आरोग्य मित्र ज्यांना तुम्ही योजनेचा फेस आणि बेस समजता, त्या लोकांची तुम्ही सॅलरीसाठी जर ते आंदोलन करण्याची जर त्यांच्यावर वेळ आली आहे तर ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे। आम्ही जर आमची निवेदनं मेलद्वारे, आमचे आश्वासनं जेही असतील आमचे निवेदन आम्ही त्यांना आधीच जर कळवले आहेत, मग कंपनीला आमच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे? योजनेला 10 वर्ष दिली आम्ही, त्याचा कुणी आजपर्यंत विचार केलेला नाही आणि 4 दिवस आम्ही आंदोलनाला बसलो म्हणून आम्हाला कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या, हे कितपत योग्य आहे? ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि आम्ही जोपर्यंत निकाल लागणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमच्या मागे घेणार नाही। धन्यवाद सर।